बाबी आहेत त्या आम्ही समजून घेतोय. जवळपास हे काम आता पूर्ण झालं आणि काही वेळातच आम्ही आता इथून प्रस्थान करू. सकाळपासून जी प्रोसिजर आपण बघताय की गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आम्ही इथे आलो, प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल फॉर्म भरणं, ही सगळी प्रोसिजर आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे. पुढची प्रोसेस काय असणार आहे? महापौर पदाची निवडणूक 11 तारखेला आहे असं समजतंय. आपल्याला कळेलच. आज मुंबई महापालिकेतील जो सत्ताधारी गट आहे, भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेना, या दोघांच्या नगरसेवकांनी आज या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि स्वाभाविक आहे आज ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच महापौर पदाच्या निवडणुकीच्या बाबतीतली जी काही अधिसूचना काढायची असते त्याची प्रक्रिया पूर्ण होईल. मला असं वाटतं की उद्यापर्यंत निवडणुकीची पूर्ण माहिती ही आपल्याला कळेल. उद्या नेमकी कशा पद्धतीने प्रोसेस असणार आहे? तुम्ही महापालिकेमध्ये सगळ्यांना बोलवलेलं काय? असं आहे की एकदा गटनोंदणी झाल्यानंतर इथून जी काही आपण प्रमाणपत्र आम्ही जमा केली त्याची एक पोचपावती ही दिलेली असते आणि उद्या महापालिका चिटणीसांकडे प्रत्येक नगरसेवकानं वैयक्तिकरित्या जाऊन ती पोचपावती त्यांना जमा करायची आहे. म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडे सुद्धा ही नोंदणी झाल्याचं एक प्रमाणपत्र हे त्यांना सादर करायचं आहे आणि ते देत असताना नगरसेवकाने स्वतः चिटणीसांकडे जावं अशी एक पद्धत आहे. आणि त्यामुळे उद्या आम्ही सर्व नगरसेवकांना महापालिका मुख्यालयात उद्या बोलवलंय आणि प्रत्येक नगरसेवक ही आपली पोचपावती त्यांच्याकडे देईल. म्हणजे नोंदणीची जी पूर्ण प्रक्रिया आहे ही आज आणि विभागीय आयुक्तांकडे आम्ही ती पूर्ण केली आणि उद्या ती मुंबई महापालिकेमध्ये ती देखील आम्ही उद्या पूर्ण करू. मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मनसे सुद्धा तुम्हाला पाठिंबा देईल अशी बातमी समोर आलेली आहे. कारण भाजपला जो महापौर निवडून आणायचा आहे त्याचं संख्याबळ जे आहे अधिकाधिक दाखवता यावं यासाठी एक वेगळी खेळी जी आहे ती खेळली जाणार आहे. मनसेचा पाठिंबा तुम्हाला सभागृहात मिळणार अशी बातमी समोर आली असेल. आता या बाबतीतलं जे काही भाष्य आहे ते राजकीय दृष्ट्या मुंबईचे अध्यक्ष, माननीय आमचे नेते ही सर्व त्या बाबतीतली योग्य ती माहिती देतील. पण आम्ही आज सकाळीच एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे. सर्वात मोठं संख्याबळ यावेळेला भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेत मिळालंय. महायुती म्हणून आम्हाला एक चांगलं संख्याबळ मिळालंय. आमचा महापौर बसणार आहे आणि हे महापौर बसत असताना आम्ही स्पष्ट केलंय की भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी आम्ही सगळे काम करणार आहोत आणि अतिशय सकारात्मक पद्धतीनं आम्ही मुंबईचा विचार करतोय. जे आमच्या सोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू. त्यामुळे नाही म्हणायचं काही कोणाला काही प्रश्नच येत नाही. पण यातलं जे राजकीय भाष्य आहे ते आमचं पक्ष नेतृत्व करेल आणि त्या संदर्भातली माहिती तुम्हाला मिळेल. तुम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित गटनिवडणुकीसाठी आलेला आहात. अशा वेळेला महापौर पदाबाबत एकत्रित निर्णय होणार आहे का? म्हणजे महापौर पदासंदर्भामध्ये तुम्ही शिवसेनेलाही वाटा देणार आहात? मी परत एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाला या वेळेला मुंबईमध्ये सर्वाधिक संख्याबळ मिळालेलं आहे. या संदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय पक्ष नेतृत्व आपल्यासमोर मांडेल. मी आज फक्त गटनेता झालेलो आहे. या बाबतीतली भूमिका योग्य वेळ आल्यानंतर आपल्यासमोर मांडेन. आज पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची आम्ही नोंदणी या ठिकाणी केलेली आहे. पण तुम्ही निश्चिंत असावं, महापौर हा महायुतीचाच बसणार आहे. या बाबतीत तुम्ही काही काळजी करू नका. राष्ट्रवादी संदर्भात सांगितलं की शिवसेनेसोबत ते एक सहयोगी गट म्हणून, मात्र आज राष्ट्रवादीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही काही कागदपत्रांच्या अभावी. तर यामुळे काही महापौर निवडी संदर्भात विलंब होऊ शकतो का? कारण महायुती म्हणून तुम्ही त्यांना सोबत घेताय, त्यांची नोंदणीच विलंब झाला तर महापौर निवडीला विलंब होईल का? अजिबात होणार नाही. आता ज्यांचं संख्याबळ आणि महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत, एखादा विषय टेक्निकल राहिला म्हणून त्यासाठी महापौर पदाच्या निवडणुकीला उशीर व्हावा असं काहीच कारण आहे असं आज तरी दिसत नाही. आज इथल्या सर्व तांत्रिक बाबी आम्ही समजून घेतल्या, इथली प्रक्रिया आम्ही पूर्ण देखील केलेली आहे आणि फार काय अडचण आहे असं मला वाटत नाही. महापौर निवड केव्हा होणार आहे, कोण बसणार आहे, या बाबतीतली जी तुमची उत्सुकता आहे तशी मुंबईकरांची आम्ही लवकरच तुम्हाला गोड बातमी देऊ. थँक्यू. धन्यवाद.